तर दुसरीकडे अमरावती लोकसभेची जागा ही शिवसेनेचीच आहे। नवनीत राणांसाठी जागा सोडणार नाही। राणांना जागा दिल्यास राजकारण सोडीन पण प्रचाराला जाणार नाही असं आनंदराव अडसूळ यांनी म्हटलंय। आनंदराव अडसूळ यांनी या संदर्भात तिखट प्रतिक्रिया दिली आहे। ही जागा शिवसेनेचीच आहे आणि जर ही जागा नवनीत राणा यांना दिली तर मी प्रचाराला सुद्धा जाणार नाही असं आनंदराव अडसूळ यांनी म्हटलंय। काय थोडीशी भाषा आपल्याला अवघड वाटेल, परंतु आपण सगळेच कपड्याच्या आतमध्ये नागडे असतो। काही लोक कपड्याशिवायही असतात नागडे। तसं एक म्हण आहे की नंगे से खुदा भी डरता है। त्यामुळे यांच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी? आम्ही एका बाजूला लढणार आहोत, जागा आमची आहे। BJPची जागा नव्हती, ती BJPत समजा गेली, पण आपल्याला आता माहिती मिळते परवा जरी गेली तरी तिला ती जागा मिळेल का? आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही। त्यामुळे आम्ही लढणार, मग कुठल्याही परिस्थितीत आम्ही लढणार। आमचा विरोध तर त्या ठिकाणी आपण पाहिला। आणि फक्त एवढंच नाही तर जी भारतीय जनता पार्टीकडून हे तिकीट मागतायत त्या भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व पदाधिकारी यांनी लेखी स्वरूपामध्ये आणि तोंडी स्वरूपामध्ये केंद्रातले त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे की आम्हाला नवनीत राणा या लोकसभेच्या उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीतून किंवा सपोर्ट म्हणून चालणार नाहीत। आणि त्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पार्टी, मला वाटण्यापेक्षा खऱ्या अर्थानं कुठल्याही मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा नवनीत राणा या उमेदवार म्हणून नको।